भावाचा विषय गंभीरच आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. सकाळ सकाळ गाडी घेऊन चाललो तो स्टँडवर. आलो स्टँडवर, गाडी लावली स्टँडच्या कोपऱ्यावर. तोपर्यंत माने दिसला. माने म्हणला चल चहा पिऊया. मग काय त्यानं लेमन टी पाजला. त्याच्यावर त्याला पाजली नाही. मग काय गाडी घेतली ना आलो पकाच्यावर. मग काय 2 गोड घेतलं. तिथून आलो भडकवाड बशी पोहे खायला. लिंबू गळगळीत पिळला आणि मस्तपैकी दाबून पोहे खाल्लं. लाकडं वेळ होता. मग काय 1 चमचा दह्याचा आणि 1 पोह्याचा गरगरीत ताव दिला ना आलो रूमवर. तर आमचा वड्याडवाड दोन धुवायला लागला होता. बॅचलरच्या वरची जिंदगी चालू आहे आमची. आमचं दस्तगीर म्हणला चला आता गॅस भरून ये. म्हणलं की नाही तुम्हाला बॅचलरच्या वरचं काम. आलो डायरेक्ट LPGच्या पंपावर. तेव्हा म्हणला इथून आल्यापासून माघारी झाला. मग काय आमचं सलीमबाईला बघितलं. सलीमबाईचं दुकानापाशी आलो तर सलीमबाईनं अख्खे इंदापूरच्या बोळा चोळातनं घालून कुठल्या तरी एका कोपरा आणलं. मग तिथं का आमचा एक गॅस भरायचा कार्यक्रम जंगी झाला. मग आलो भडकवाडपाशी. शेवग्याचं कालवण सुकी भाजी होती. तिला तावांच्या संग तिला गरगरीत ताव जेवणाव. आलो रूमवर. म्हणलं आता ड्युटीला टाईम झाले. मग काय कपडे गाठीन चाललो दोटीव. आलो तर आमचे चिंगळे साहेब भेटले डेपोत. तेव्हा भावाचा काय विषय गंभीर आहे. भावाला जरा लागणार पुरी बघा तेवढे. तिथून आलो मग मशीन घेतलं तर आमचा नानावर पैसे मोजायला लावला. भावाकडं गस पैसा बरं काय. मग काय चाललो स्टँडवर. इंदापूरच्या स्टँडवर आलो तर गाडी गरगरीत भरली होती. आज इंदापूर 12 मध्ये शटल होती. 2 फेरा मारायच्या होत्या. ह्या गाडीला गर्दी हो म्हणून असते. मग काय आलो 12 मध्ये उतरायला लागले सगळे पॅसेंजर. तर एक काका म्हणलं तुम्ही पाणी पिणार का. म्हटलं असलं तर द्या तुमच्याकडं. तर एक काका गेले त्यांनी मस्तपैकी बिस्लेर घेऊन आले ते. म्हणजे आज बी एसटीवर प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत. पाणी पेलो आणि आलो इंदापुरात. डेपोच्या चौकात नाही 3 जण कार्यकर्ते घेतलं. मेकॅनिक विभाग म्हणजे एसटीचा काना जो. आलो मग इंदापूरच्या स्टँडवर. काही गर्दीच नव्हती. आमचा निर्दोंड भेटला. त्याला भेटलो ना आलो स्टँडवर. गाडीच्या पुढे बारामती हैदराबाद आणि आमचं पुणे स्टेशन मुक्काम गेल्यामुळे गाडीला गर्दी नव्हती. बारामतीत आलो कंट्रोल साहेबाविषयी गाडी मांडाय. तर त्यांनी म्हटले तुमचे व्हिडिओ बघतात 1 नंबर असतात. मग काय भेटून बरं वाटलं त्यांना पण. आलो मग स्टँडच्या कॅन्टीनला चहा प्यायला. चहावर ताव दिला. थेट गाठले इंदापुरात. तर इंदापुरात जंगी तयारी चालू होती स्टँडवर शिवजयंतीची हो. मग काय आलो रूमला. डबा आलता घरनं. दोघांनी घास काढून खाल्ला. परत आलो फालुदा प्यायला. फालुद्याची क्वालिटी एकच नंबर. बदाम आणि एकच नंबर. भरूनच होतं. मग काय जगतापण मी दोघांनी गरगरीत ताव दिला. परत झाला आईस्क्रीम खायची टाईम. तर भावाची फ्रीज उघडला तर गरगरीत आईस्क्रीम. म्हणलं द्या एखादा गुलकंद फ्लेवर. ते खाल्लं ना आलो गायछप गेला. आणि परत तिथून आलो रूमवर. पाणी संपलं होतं म्हणून पाणी घ्यायला. तिथून आलो रूमला तर भावाची गायछप द्यावं म्हणलं. तर भाव खाली मोंडे घालून गप चालला होता. त्याला गायछप दिली तर भाऊ झाला खुश. तर भावानं आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, फॉलो करा. बाय बाय.